वन स्टिच सेव्हज 9 याकडे आपण जर व्हॅल्यू म्हणून बघितलं तर आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती याचा वापर आपल्याला करता येतो. आमच्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा जर पेशंट त्यांच्या डिसीजच्या कोणत्याही प्राथमिक अवस्थेत आला तर आपल्याला त्याला पटकन ट्रीटमेंट देता येते आणि तो त्यातून पटकन रिकव्हर होऊन बाहेर पडू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल, यशदा फर्टिलिटी अँड वेलनेसमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. पिरियड्स डिले होणं, वेट गेन होणं, चेहऱ्यावरती अतिरिक्त केसांची वाढ होणं, येस यू आर ॲब्सोल्युटली राईट. आय एम टॉकिंग अबाउट PCOD और PCOS. खरं तर आता हे इतकं कॉमन झालेलं आहे की प्रत्येक 5 मुलींमध्ये एका मुलीला तरी PCODचा त्रास निघतोच. जनरली PCOD आणि PCOS या इंटरचेंजेबली एकमेकांसाठी टर्म्स यूज केले जातात, पण खरं तर या टर्म्स खरोखर वेगळ्या आहेत. PCODला तुम्ही PCOSची प्राथमिक स्टेज असं म्हणू शकता. तुमचं डायग्नोसिस जर PCOD असं झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेचच जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या. योग्य ट्रीटमेंटने, योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंटने मला सांगायला असं आवडेल, कारण आयुर्वेदामध्ये याला हमखास उपाय आहे. योग्य ट्रीटमेंटने तुम्ही 4 ते 6 महिन्यातच तुमच्या गर्भाशयाचं आणि स्त्रीविशेषाचं कार्य सुरळीत पुन्हा पहिल्यासारखं नॉर्मलाइज करू शकता. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोममध्ये कन्वर्ट होतो, म्हणजेच त्या लक्षण समुच्चयामध्ये कन्वर्ट होतो, अर्थात तो आपल्या निग्लिजन्समुळेच होतो. म्हणजे पाळी 1 महिना लेट झाली, आपण दुर्लक्ष करतो किंवा हार्मोनल पिल्स घेतो आणि आपल्या समाधानासाठी विड्रॉल ब्लिडिंग घेतो. खरं तर ब्लिडिंग झालं, पिरियड्स आले, हे कृत्रिम समाधान आपण घेत असतो, कारण ती नॅचरल सायकल नसते. कारण आपण आपल्या अज्ञानामुळं या व्हिशियस सायकलमध्ये अडकत जातो. त्यामुळं माझी तुम्हाला तळमळीची अगदी नम्र विनंती आहे की PCOD डायग्नोसिस झाला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याच्या पुढची स्टेज म्हणजे PCOS असणार आहे. आणि PCOS हा मेटाबॉलिक एंडोक्राईन डिसीज आहे. म्हणजेच तुमच्या चयापचयातल्या बिघडामुळं आणि तुमच्या एंडोक्राईन सिस्टीमच्या बिघडामुळं ह्यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. सुरुवातीला PCOS किंवा PCOD हे फक्त इन्फर्टिलिटीचं कारण एवढंच म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, परंतु आता त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आपण बघतो, जसं की अर्थात तो मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळं इन्शुलिन रेझिस्टन्स त्याच्यामध्ये वाढलेला असतो, म्हणजेच इन्शुलिनची पातळी वाढलेली असते. त्यामुळे तुम्हाला टाईप 2 डायबिटीज मेलायटिस होऊ शकतो. त्यानंतर इश्चेमिक हार्ट डिसीजचाही धोका असू शकतो. डिस्लिपिडेमिया याला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. आणि अर्थात एंडोक्राईनशी रिलेटेड असल्यामुळं सगळा हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे थायरॉईड लेवल तुमची बिघडलेली असते, प्रोलॅक्टिन लेवल बिघडलेली असते, इस्टेडॉयल वाढलेलं असतं, FSH-LH रेशो जो नॉर्मल असावा लागतो तो बिघडलेला असतो. या सगळ्या ज्या हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात यामुळं आपल्याला वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जायचं नसेल तर आपल्याला आत्ताच अवेअर व्हावं लागेल. गेल्या 2-3 दशकांमध्येच याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. यापूर्वी PCOD किंवा PCOS ही टर्म कुणी ऐकलेली सुद्धा नव्हती. याचं कारण काय बरं असावं? अर्थातच बदललेली जीवनशैली आणि स्ट्रेस. पूर्वीच्या काही स्त्रियांना अशी बरीचशी कामं असायची की ज्यामुळे त्यांच्या ओटीपोटावरती ताण यायचा आणि तिथले जे मसल्स आहेत, ॲब्डॉमिनल मसल्स आहेत, त्यांची फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित मेंटेन केली जायची आणि इंटरनल ऑर्गनची हेल्थ व्यवस्थित राहायची. जसं की याडातून पाणी शेणणं असू द्या, किंवा जमीन सारवणं असू द्या, किंवा चुलीसमोर बसून स्वयंपाक करणं असू द्या, किंवा दळण दळणं असू द्या. या सगळ्या गोष्टींमुळं त्यांच्या ओटीपोटांवरती एक प्रकारचा ताण क्रिएट होत असायचा. आणि ही सगळी कामं त्यांची अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत चाललेली असायची. यामुळं अजून एक त्यांना सायकोलॉजिकली बेनिफिट काय व्हायचा, ही सगळी कामं करत असताना ती लक्षपूर्वक करायला लागायची. त्यामुळे त्यांचं अटेन्शन सेंटर ॲक्टिव्ह राहायचं आणि त्यांचा जो अतिविचार करणारा डिफॉल्ट मोड नेटवर्क असतो त्याला विश्रांती भेटायची. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहायचं. त्यामुळे स्ट्रेस इंड्यूस जो काही हार्मोनल इम्बॅलन्स होणार असतो त्याला चान्सच नसायचा. पण आता आपल्याला सगळ्याच गोष्टींना ऑप्शन्स आहेत, जसं की डिशवॉशर्स आहेत, वॉशिंग मशीन्स आहेत, फ्लोअर क्लिनर्स आहेत. आणि हे सगळं जरी नसलं तरी आपण कोणाला तरी या सगळी कामं करण्यासाठी हायर करू शकतो. किंवा काही महिला ही सगळी कामं करत जरी असल्या तरी त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, जसं की उंच किचन कट्टा, किंवा झाडूची उंचीच इतकी वाढवलेली आहे की तिथं वाकण्याचा संबंधच येत नाही, किंवा मॉपसुद्धा इतका उंच बनवलेला असतो की वाकणं हे पोश्चरच आता कट ऑफ झालेलं आहे. आणि म्हणूनच घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे. मग आपल्याला काय करता येईल? दिवसातून फक्त आणि फक्त 45 मिनिट्स 45 मिनिटं स्वतःसाठी द्या. एक्सरसाइज करा, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार करा. त्यानंतर काही आसनं आहेत, जसं की वज्रासन आहे, नौकासन आहे, हलासन आहे,
त्यानंतर काही प्राणायाम जसं की सूर्यभेदी प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम. अजून एक महत्त्वाचा बदल आपल्याला आपल्या आहारामध्ये करायला हवा आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय खायला नाही पाहिजे हे आपण बघूया. पहिल्यांदा त्याच्यामध्ये जड पदार्थ टाळले पाहिजे. म्हणजे नॉनव्हेज, साबुदाणा किंवा उडदाचे पदार्थ, इडली, डोसा एक्सेट्रा. त्यानंतर वातुळ पदार्थ म्हणजे वांगं, बटाटा, पावटा, हरभरा ह्यांचं प्रमाण थोडंसं कमी केलं पाहिजे. त्यानंतर वृक्ष चटपटीत पदार्थ जसं की पाणीपुरी किंवा फरसाण किंवा मीठ तिखट लावलेले जे काही शेंगदाणे, डाळी बाजारामध्ये भेटतात ते आपण बंद केलं पाहिजे. आणि अर्थातच वृक्ष पदार्थ म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स आलेच, खारी, टोस्ट, ब्रेड, बटर हे सगळे टाळले पाहिजे. पॅक्ड फूड आयटम्स त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात आणि अर्थातच ते हानिकारकच असणार. या सगळ्या पदार्थांमुळं आपल्या शरीरातला कफ आणि वात दुष्ट होतो आणि त्याची निष्पत्ती PCODमध्ये होते. किंवा बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की वेट लॉससाठी बरेच जण बऱ्याच प्रमाणामध्ये सॅलड्स खा असं तुम्हाला ॲडवाईस देतात. त्यामुळं काय होतं की तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त सेल्युलोज जातं आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुमच्या आतड्यांवरती ताण येतो आणि त्यामुळं आम उत्पत्ती निर्माण व्हायला लागते आणि आम हे PCODचं मूळ कारण आहे. अर्थातच मगाशी जी सांगितलेली सगळी अपत्य आहेत तीसुद्धा आमच निर्माण करतात, कारण ते तुमच्या डायजेशनवरती ताणच आणणारे पदार्थ आहेत. तर मग आता आपण बघूया आपण आहारामध्ये काय काय घेऊ शकतो. जर फ्रूट्स घ्यायचे झाले तर त्यामध्ये तुम्ही पपई, अंजीर, नारळ, डाळिंबाचा रस या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकता. आणि फळभाज्यांमध्ये म्हटलं तर भेंडी, दोडका, ढेमसे, त्यानंतर कोहळा, कारलं या सगळ्या गोष्टींचा समावेश करू शकता. आणि पालेभाज्या म्हटलं तर लाल माटाची भाजी, तांदूळाची भाजी ह्या सगळ्या गोष्टी PCODला क्युअर करण्यासाठी मदत करतात. पुन्हा एकदा आवर्जून सांगत आहे, PCOD डायग्नोज झालेल्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही प्लीज लक्ष देऊन ऐका. PCOD जर डायग्नोज झाला असेल किंवा पिरियड्स डिले होत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेचच त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडा. यामध्ये जर तुम्ही शमन औषधींबरोबर जर पंचकर्म ट्रीटमेंट घेत असाल तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. कारण पंचकर्मामध्ये शरीर शुद्धीला प्रेफरन्स दिलेला असतो आणि त्यामुळे तुमच्या टिश्यू लेवलवरती जो काही आम उत्पत्ती झालेली असते किंवा आमामुळं जे काही श्रोतरोध झालेला असतो तो सगळा दूर होतो आणि PCOD लवकर बरा होतो. यामध्ये दोषानुरूप आपल्याला वमन, विरेचन, बस्ती याचा प्लॅन करावा लागू शकतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, पण PCOS असं डायग्नोसिस असेल तर ते क्रॉनिक असल्यामुळं आपल्याला पंचकर्माचे सेटिंग्स जास्त द्यावे लागू शकतात. म्हणजे यामध्ये दोषानुरूप आपल्याला वमन, विरेचन, बस्ती याचा प्लॅन करावा लागू शकतो. लक्षात असू द्या, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ व मटी. तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.